तिथं बरेचसे लिहिलेले आहे हे बघा. तेव्हा बोधिसत्व 9 चॅनल देण्यावर ते 30 ते 35 गीत त्याची प्रसारण झालेले आहे. तेव्हा आता जे गीत आपल्या समोर सादर करत आहेत, जातीपातीचं अधोगतीचं मूळ उखरण विमान काढलं आणि पाठीचं झाडून गळ्यातलं गाडकं एका दणक्यात फोडलं, अशा प्रकारचं गीत आमच्या पाठीतील कवी आहे बलभीम नागवडे सादर करावं असं विनंती करतो. आपल्या पुढं दुसरं गीत सादर करतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परदेशाला शिकाय जात असताना त्या ठिकाणी त्यांना कुठल्याही प्रकारचा बाट वगैरे कधी ते लोक मानत नव्हते. त्यांच्या गुणाची पारख ते करत होते, माणसाचं गुण ते पारखत होते आणि त्याप्रमाणे सर्व माणसं सारखीच आहेत, यामध्ये कोणी उच्च नीच कमी जास्त नाही. आणि म्हणून बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये परदेशाला गेल्यानंतर आपल्या या देशामध्ये असं का होतं, तेव्हा याचं कारण काय असावं ते मनोमनी शोधत होते. आणि शोधून त्यांनी शेवटाला या धर्मामध्ये कुठल्या गोष्टीचा कुणाला उच्च नीचपणा नाही, सर्व समान आहेत अशा तथागत भगवान बुद्धाचा धम्म विज्ञानवादी बौद्ध धर्माची त्यांनी दीक्षा घेतली. आणि म्हणून त्यांनी काय नेमकं महत्वाचं केलं काम गीतामधून सादर करतोय. जी जात जाता जात नव्हती त्या जातीला भीमाने मातीत गाडलं. जी जात जाता जात नव्हती त्या जातीला भीमाने मातीत गाडलं. ज्या धर्मामध्ये माणुसकीचा लवलेश नव्हता अशा धर्माला कायमच सोडलं. सर्व धर्मांचा अभ्यास करून भीमाने बुद्धा चरणी अतूट नात हे जोडलं. म्हणून जातीपातीचं आणि त्या अधोगतीचं पाहू, जातीपातीचं आणि अधोगतीचं मूळ उकरून भीमाने काढलं. पाठीचा झाडून आणि या जातीमुळं प्रत्येक माणसामध्ये भेद असायचे आणि माणसाला माणूस म्हणून त्यावेळेस
जवळ करत नव्हता. ही कुत्र मांजर या गावामध्ये पाण्यामध्ये आनंदाने संचार करीत असायचे. अशा पाण्याला देखील तुम्हाला हात लावायला परवानगी नव्हती. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की घाणीचा इतक्याला कुणाचा करा, घाणीचा करा, माणसाचा करू नका. आणि म्हणून या म्हणून केलेल्या नीच कृतीला बाबासाहेबांनी पेटवून दिलं आणि नाबूद करून टाकलं. तेव्हा तुम्ही आम्ही माणूस माणसात आलो. आणि म्हणून कविता काय सांगतो, लोकांनी पिढ्यानपिढ्या या गुलाब केलेले कायमचं जीवन पडावं. त्यांच्या कुठल्या ज्ञानानं किंवा कशामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जीवनभर कधी त्यांचा उत्कर्ष होऊ नये अशी वाईट स्थिती त्यांनी या करून ठेवली. तेव्हा या बाबासाहेबांनी त्या मनोवृत्तीला फाडून जाळून टाकलं. आणि तुम्ही मी बाबासाहेबांच्या कृपेमुळे आज माणूस म्हणून जगतो आहे. बाबासाहेबांची पुण्य आहे. आणि म्हणून कविला काय सांगायचं, आणि नेमकं काय केलं त्याची शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो कुणी प्रार्थना करेल तो अन्यायाने विरोध गोकुल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी प्रथम सांगितलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकल्याशिवाय तुम्हाला कुठल्या गोष्टीचं ध्यान अवगत होणार नाही. आणि म्हणून त्यांनी प्रथम तुम्हाला शिकण्यासाठी सांगितलं. आणि त्यामुळं आज आपली मोठमोठे शिक्षण घेऊन मोठमोठ्या पदावरती विनाज्ञान झालेले आपल्याला दिसतात. ही बाबासाहेबांची पुण्य आहे. आणि म्हणून कविता काय सांगायचं, शिक्षण हे
विद्वतेचा महामेरू, दीन जनांचा उद्धारू, भारताचा तो होता सरताज. बाबासाहेबांसारखं विद्वान जगामध्ये कुणीच नव्हतं आणि म्हणून त्यांना त्या कोलंबिया विद्यापीठाने सिम्बॉल ऑफ नॉलेज ही पदवी देऊन त्यांना उच्च पदावर पोहोचवलं. तेव्हा बाबासाहेबांनी या हीन दीन दुःखितांच्या हितासुखासाठी आपला देह चंदनाप्रमाणे झिजून तुम्हाला असल्या काळामध्ये वाईट प्रसंगामधून बाहेर काढून आपल्याला गावामधून चालण्याची देखील फिरण्याची देखील परवानगी नव्हती. अंगावरती चांगले कपडे घालून गावात फिरायला जाऊ देत नव्हते. अंगावरती दागिने घालून तुम्हाला गावातून जाऊ शकत नव्हतं. पाठीमागं बोराटीची काठी आणि पुढे गाडगा असं ते प्रकार होतं. तेव्हा असले वाईट प्रसंगातून बाबासाहेबांनी तुम्हाला आपल्या विद्वतेच्या जोरावरती बाहेर काढून माणसात आणलं आणि म्हणून कवीला काय सांगायचं गीतामधून साधत. पाहून भीमाची विद्वत्ता वैर्याची बोबडी वळते आहे. पाहून भीमाची विद्वत्ता वैर्याची बोबडी वळते आहे. बुद्धिवंताची बुद्धी बुद्धिवंताच कळते आहे. जगाच्या यादीत 100 विद्वान पैकी बाबासाहेबांचा पहिलाच नंबर. म्हणून विद्वतेचा महामेरू, दीन जनांचा उद्धारू,
पडलं असतो ना माणूस आठवून आपल्याला पृथ्वीत लेखलं जात होतं वाचवलं जात होतं किंवा बाबासाहेबांनी जगातील सर्व धर्मांचा ग्रंथांचा माणसाच्या धर्मामध्ये माणूस कथाच आहे अशा धर्माची दीक्षा करता ऑक्टोबर 1956 साली नागपूर मुक्काम येथे पवित्र केले आणि म्हणून कवीला काय मांडायचं तुला होता काल Yeah.
तुमची आमची मुलं फार मोठ्या उच्च पदावरती विराजमान झालेली आहेत म्हणून एक जोडपं काय म्हणते की पत्नी आपल्या पतीला सांगते धनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती हल्यातून दिवस काढून आपल्या मुलाला उच्च पदावर पोहोचवलं तशा प्रकारे आपण देखील बाबासाहेबांचा वसा घेऊन आपल्या मुलाला शिकून आपल्या घरादाराचा आपल्या समाजाचा विकास करूया आणि म्हणून ती काय म्हणते गीतामधून सादर करतोय भीमाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर भीमाच्या शिकवणीनं सुधारलं माझं घर गरीबाचं जे काही मागं पुस्तक किंवा त्याला काय उपयोगी पडणारं साहित्य ते घेऊन देतात परंतु सोबत शाळेत जाते का नेमकं कुठं फिरते का मोबाईल घेऊन फिरते बसते एका ठिकाणी हे आई वडिलांनी चौकशी केली पाहिजे तेव्हा या आई वडिलांनी उपाशी राहून आपल्या मुलाला बाबासाहेबांचा शिकवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून काय म्हणते रोज लाकडाची मोळी काम आहे आणि मुलगा काय करतोय आपल्या मुलाला मोठ्या पदावर प्राप्त करण्यासाठी त्याला आपण शाळेत घालतोय परंतु मुलगा नेमका काय करतोय आई वडिलांनी देखील पाहिलं पाहिजे तेव्हा त्याची आई काय म्हणते कधी ना लागल हे वाईटाच्या संगतीला कधी ना लागल हे वाईटाच्या संगतीला
उच्च पदाला पोचला आहे तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी चालल्यामुळं आपली मुलं मोठमोठ्या पदव्या प्राप्त करू शकलेले आहेत, मोठमोठ्या पदावरती विराजमान झालेले आहेत. आणि म्हणून आपण देखील असं ठरवलं पाहिजे आई वडिलांनी की आपल्या मुलाला देखील बाबासाहेबांच्या विचारानं चालण्यासाठी त्याला शिकवावं, म्हणजे तो देखील अनुकरण करेल आणि उच्च पदावरती पोहोचेल. तेव्हा आपल्या घराचा समाजाचा उद्धार तो करू शकेल. म्हणून कविता काय सांगायचं? विचारानं वाटेने चाललो म्हणून आमचा हा विकास झालेला आहे. आम्ही जर का अंधश्रद्धेच्या मार्गाने गेलो असतो तर आमचं पोरग पोतरा झालं असतं, मुलगी देवदासी झाली असती, आराधी झाली असती, आराधी झाला असता. परंतु बाबासाहेबांनी हे सर्व ज्यामुळं आपला नाश होतो, संसाराचा नाश होतो, समाजाची अधोगती होते, अशा वाईट प्रवृत्तीला बाबासाहेबांनी कायमची मूठमाती दिलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारानं चालल्यानंतर आपली प्रगती होत असते आणि प्रगती झालेली आहे. पर्यंत आपले मोठमोठे मुलं उच्च पदावरती पोचलेले आहेत. म्हणून तुम्ही आम्ही देखील बाबाच्या विचाराने चाललं पाहिजे. म्हणून कविता काय म्हणतात? बाबांच्या वाटेने आम्ही चाललो म्हणून, बाबांच्या वाटेने आम्ही चाललो म्हणून, दिलीवर स्वर्ग आलं माझं कलेक्टर बनून. बाबांच्या विचाराने आम्ही चाललो म्हणून, बाबांच्या विचाराने आम्ही चाललो म्हणून, दिलीवर स्वर्ग आलं माझं कलेक्टर बनून. माझ्या कष्टाची ठेवली कदर, माझ्या कष्टाची ठेवली गरीब ज्याला पाहायचं असेल लाईव्ह करत जावा. आपला चॅनल आहे, या चॅनलच्या माध्यमातून अनेक घडामोडी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नागपूरच्या असेल,
आपल्याला 6 डिसेंबरचे असतील जेवढे जर धार्मिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम आपल्याला बोधिसत्व न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला घर बसल्या ऐकता येणार आहेत. म्हणून आता जे आमचे गीत घेत आहेत, तू होता भिकारी करून चाकरी, खातो होता मागून भाकरी, तू उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी. आज आमचे भीमसाहेब आता काही तरुण मंडळी फार मोठी यशस्वी झालेली आहे. गोवा खाताय, मावा खाताय, लग्न जमाना पोरं बोंबलत फिरतात. ह्याच्यावर आपल्या तडफदार बोललं पाहिजे. प्रसार माध्यमातून आपली नवीन पिढी फार मोठी वाह्यात चाललेली आहे. म्हणून या गीताकर्त्यांनी कृपया करून हात जोडा. पुस्तक वाचलं मस्तक सुधारते असं मी म्हणत नाही. बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला आज स्वाभिमानानं बसलो असेल तर त्या महापुरुषा कृपेमुळं. म्हणून तू होता भिकारी करून चाकरी, मागत होता तू भाकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमाने लावली रे नोकरी. आमच्या पाठीतील कवी गायक आदरणीय बलवी नायकरावने सादर करावं असे विनंती करतोय. तू होता भिकारी करून चाकरी, तू होता भिकारी करून चाकरी, खात होता मागून भाकरी, खात होता मागून भाकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी, 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 उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी. होता भिकारी करून चाकरी, तू होता भिकारी करून चाकरी, खात होता मागून भाकरी, खात होता मागून भाकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी, 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 उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी. आपल्या मुलांची उन्नती व्हावी त्यासाठी बाबासाहेबांनी घटनेमध्ये तरतूद करून आपल्या मुलांना शिष्यवृत्ती वगैरे सवलत ठेवलेली होती आणि त्या सवलतीच्या जोरावरती आपली मुलं फार मोठमोठ्या उच्च पदावरती विराजमान झालेली आहेत. आणि म्हणून जरी झालेली असली तरी काही लोक ज्यांनी या बाबासाहेबांच्या सवलतीचा फायदा घेतला आहे अशी काही लोक शिक्षण घेऊन घरीच बसलेले आहेत आणि आपल्या समाजाकडे ते देखील पाहत नाहीत. म्हणून अशा लोकांसाठी गीत काय सांगते. सवलतीच्या जोरावर तू शिक्षण केलंय पुरं, सवलतीच्या जोरावर तू शिक्षण केलंय पुरं, सवलतीच्या जोरावर तू शिक्षण केलंय पुरं, तुझ्या डोळ्यावर आलाय धुर, तुझ्या डोळ्यावर आलाय धुर, मागचं विसरून गेलाय सार, मागचं विसरून गेलाय सार, मागचं विसरून गेलाय सार, बाबा भीमाच्या पुण्याईनं, अरे बाबा भीमाच्या पुण्याईनं वैभव आलं या दारी, बाबा भीमाच्या पुण्याईनं वैभव आलं या दारी, तुझं वैभव आलं या दारी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी, उच्च पदावर नेऊन तुला अभिमान लावली रे नोकरी. तेव्हा तुझं अवकाश काय होती की तू गावामधून भाकरी मागून खात होता, परंतु बाबासाहेबांच्या पुण्याईमुळं आज तो कुठल्या पदावरती पोहोचलेला आहे. आणि म्हणून आज तुझ्या हाताखाली 10-10, 15-15 नोकर आहेत ही बाबासाहेबांची पुणे. आणि म्हणून तुझी काय होती अवकाश आणि होतात तू केरात, तुझी काय होती अवकाश पडला होतात तू केरात, तुझी काय होती अवकाश पडला होतात तू केरात. अरे किती बदल झाला तुझ्यात, किती बदल झाला तुझ्यात, भीमामुळे आलास माणसात, भीमामुळे आला माणसात, भीमामुळे आला माणसात,
अंगामध्ये तुझ्या आली रे, अंगामध्ये तुझ्या आली रे कुणामुळे सुरसुरी, अंगामध्ये तुझ्या आली रे कुणामुळे सुरसुरी, आज कुणामुळे उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, 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 उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी. म्हणून तुझी काय होती अवकाश तुझ्या हाताखाली नौकर सेवेसाठी तुझा तत्पर, तुझ्या हाताखाली नौकर सेवेसाठी तुझा तत्पर, तुझ्या हाताखाली नौकर सेवेसाठी तुझा तत्पर. तुला कमी कशाचं बरं, तुला कमी कशाचं बरं, सार भीमाचं हे उपकार, सार भीमाचं हे उपकार, सार भीमाचं हे उपकार. लवकर बाहेर राहणारा तू, बाहेर राहणार आलं बामणाच्या शेजारी, बाहेर राहणार आलं बामणाच्या शेजारी, आलं बामणाच्या शेजारी. उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या शिक्षणाच्या जोरावर विद्वत्तेच्या जोरावरती या समाजाचा उत्कर्ष केला, म्हणून तू या पदाला पोचला. तसा तू देखील आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजाच्या उत्कर्षासाठी करावा. म्हणून कवी काय म्हणताय, समाजाच्या उन्नतीसाठी यावी पावत तुझ्या अंगी मोठी, समाजाच्या उन्नतीसाठी यावी पावत तुझ्या अंगी मोठी, समाजाच्या उन्नतीसाठी यावं गाव करुणाची भीमक्रांती, गाव करुणाची भीमक्रांती, क्रांतीचे घेतील सारे स्फूर्ती, क्रांतीचे घेतील सारे स्फूर्ती. रोक ठोक तू बोल बल भीमा, अरे रोक ठोक तू बोल बल भीमा, ठेवू नको उदारी, रोक ठोक तू बोल बल भीमा, ठेवू नको उदारी, आता ठेवू नको उदारी. उच्च पदावर येऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर येऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर येऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर येऊन तुला विमान लावली र लवकरी. तू होता भिकारी करून चाकरी, तू होता भिकारी करून चाकरी, खात होता मागून भाकरी, खात होता मागून भाकरी. उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी, उच्च पदावर नेऊन तुला विमान लावली र लवकरी. त्या माहितीनुसार तयार केलेलं आजचे आमचे काय म्हणतात ना आज आमच्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आणि या घरच्या सदस्याला व सगळ्या सोऱ्याला मित्राला आजूबाजूच्या नातेवाईकांना त्यांची आठवण येऊन त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व शोकगीतातील काही कवीने तयार केलेलं गीतं आपल्यासमोर सादर करत आहेत. तेव्हा कालकथित बळीराम गणू लोंढे यांच्या प्रथम पुण्यतिनिमित्त तुमच्या आमच्या सर्वांच्या संपर्कात असणारी मिजोन पार्टी या ठिकाणी उपस्थित करून या पार्टीचं यांना निमंत्रित केलं. तेव्हा आमच्या पार्टीतील कवी गायक बलभीम नायकवरे हे आपल्याला गीत शोगीत सादर करावं असे मी त्यांना विनंती करतो. प्रत्येक माणूस जिवंत असताना त्याची मती तुम्हाला कळत नाही, आणि ज्यावेळेस तो आपल्याला सोडून जातो, निघून जातो, त्यावेळेस त्यांचे महत्त्व गेल्यानंतर आपल्याला पटतं. महामंडळ बोला नाना हे खरे हाडाचे शेतकरी होते, आणि त्यांनी स्वतः
ती शेती कसून हा शून्यातून संसार उभा केलेला होता। तेव्हा हे करत असताना पती पत्नी संसाररूपी 2 गाडीची चाकं असतात, यातील एक जर चाक निसटलं तर एका चाकावरती संसाराचा बोजा बोलला जात नाही आणि म्हणून त्याने केलेल्या कर्तव्याची जाणीव तुम्हाला वेळोवेळी होत असते। आणि म्हणून त्यांची पत्नी हिराबाई देखील अगोदरच या लोंढे परिवाराला सोडून गेल्या होत्या। तेव्हा नाना स्वतः सर्व काही घरातील कामे करून शेती करत होते आणि मुले आणि सुनबाई या सर्व बाहेरगावी नोकरीला असल्यामुळं नाना स्वतः या ठिकाणी सर्व काही करून शेती करत होते आणि ते गेल्यानंतर त्यांची उणीव तुम्हाला भासते आहे आणि आज त्यांचा प्रथम स्मृतिदिन या ठिकाणी संपन्न होत आहे। तेव्हा या प्रसंगाला अनुसरून एक गीत आपल्या पुढे मी सादर करतो है। यहाँ कोई बदसूरत है तो कोई डिसेंट है, यहाँ कोई बदसूरत है तो कोई डिसेंट है, जिंदगी एक ऐसा डॉक्यूमेंट है, यहाँ जिएगा हर कोई की जितना एग्रीमेंट है। भाई ये जिंदगी टेम्पररी है, कौन यहाँ परमनंट है, कौन यहाँ परमनंट है। म्हणून आपल्या पुढं गीत सादर करतो। बघता बघता तुम्हाला नाना, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, 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 बघता बघता तुम्हाला नाना, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, 1 वर्ष पुरे झाले, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन तुम्हाला केले, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन तुम्हाला केले, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, 1 वर्ष पुरे झाले, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन तुम्हाला केले, तुमच्या प्रथम स्मृतिदिनी अभिवादन तुम्हाला केले, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना 1 वर्ष पुरे झाले। ते आपल्याला या ठिकाणी सोडले गेलेले आहेत। तेव्हा त्यांचे गणगोत्र भाऊ बहिणी ज्या काय होत्या त्या देखील आता आहेत नाही, परंतु त्यांनी इतके दिवस इतक्या चांगल्या प्रकारे काढले की सांगता सोय नाही। आणि म्हणून त्यांची बहीण मथुराबाई दशरथ दळवी, भामाबाई रामा आखाडे, द्वारकाबाई वजाळे आणि भाऊ तुळशीराव या होते। त्यांनी शेती करता करता आपल्या मुलांची इथे व्यवस्था होणार नाही म्हणून वाणीनगरला त्यांचे बहीण मथुरा काकडे दळवी यांच्याकडे पाठवलं आणि मुलांना शिक्षण देऊन उच्च पदावरती पोहोचवलं।
आणि म्हणून कवीला काय सांगायचं, पोपट पोपट विवेकानंद, पोपट विवेकानंद, शिवाजी आणि विजय, शिवाजी आणि विजय, अडाणी असून नानानी, अडाणी असून नानानी, शिक्षणाला प्राधान्य दिले, अडाणी असून नानानी, शिक्षणाला प्राधान्य दिले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. त्यांना मुलगी नव्हती, 4 मुलंच होती, परंतु या 4 मुलांच्या 4 बायका यांना देखील नानाने आपल्या मुलीप्रमाणे प्रेम देऊन कुठल्या गोष्टीचं कधी अंतर दिले नाही. आणि म्हणून कवीला काय सांगायचं, प्रज्ञा सुवर्णाची जाबाई, प्रज्ञा सुवर्णाची जाबाई, तशी शकुंतलाबाई, तशी शकुंतलाबाई, मुलीप्रमाणे वागवुनी, मुलीप्रमाणे वागवुनी, कधी अंतर दिले नाही, मुलीप्रमाणे वागवुनी, कधी अंतर दिले नाही, बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. माझ्या मुलाला लग्नातली आठवण होते की नानाने आणि आईने आमच्या लग्नामध्ये आम्ही पाया पडल्यानंतर आम्हाला आशीर्वाद दिला होता की चौखवेरी नांदा म्हणून आशीर्वाद दिलेला त्यांच्या लक्षात आलेला आहे. आणि या ठिकाणी दोघंही या ठिकाणी हयात नाहीत, तेव्हा त्यांची आठवण त्यांच्या हृदयामध्ये चिरकाल राहिली आहे. आणि म्हणून कवीला काय सांगायचं, लग्नामधली आठवण होते, लग्नामधली आठवण होते, अंतःकरण गायवरून जाते, अंतःकरण गायवरून जाते, आशीष देऊन आम्हाला, आशीष देऊन आम्हाला, सौख्यभर नादा म्हटले, आशीष देऊन आम्हाला, सौख्यभर नादा म्हटले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. नाना प्रत्येकाची सौजन्याने वागत होते, त्यांच्या तोंडातून कुणाला अभद्र शब्द कधी दिलेला नाही, अशी त्यांची वाणी होती. आणि म्हणून तुमची रसायती वाणी, तुमची रसायती वाणी, तुमची आजवर झाले ना कोणी, तुमची आजवर झाले ना कोणी, शून्यातून संसार निर्मिला, शून्यातून संसार निर्मिला, तुम्ही कष्ट बहु केले, शून्यातून संसार निर्मिला, तुम्ही कष्ट बहु केले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. अगोदरच निघून गेल्या होत्या, त्यानं
त्यानंतर नाना देखील निघून गेले. त्यामुळं फारच मोठी पोकळी या दोंडे प्रवास मध्ये निर्माण झालेली असताना कवीला काय म्हणायचं आहे? नाना विना पोरके झालो, नाना विना पोरके झालो, आईच्या मायेला मुकलो, आईच्या मायेला मुकलो. बलभीमाच्या या गीताने, बलभीमाच्या या गीताने आमचे सांत्वन हो केले. बलभीमाच्या या गीताने आमचे सांत्वन हो केले. बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले. बघता बघता तुम्हाला नाना, बघता बघता तुम्हाला नाना एक वर्ष पुरे झाले, एक वर्ष पुरे झाले. तुमच्या प्रथम स्मृती दिली, तुमच्या प्रथम